जय हिंद मित्रांनो एकंदरीत नागपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लोहमार्ग या ठिकाणची फायनल कट ऑफ लागलेली आहे। आणि आपण म्हणतो ना, अरे पोलीस भरतीला नसीब वगैरे काही चालत नाही, तर माझं एक वाक्य असतो की बाबांनो 99% तुमची मेहनतच तुम्हाला पोलीस बनवणार आहे, पण यामध्ये 1% कुठेतरी नशीब असतं की ज्याला 100% ते भेटतच। त्याच पद्धतीने आता नागपूर लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीला फायनल कट ऑफचं वेळेस झालेलं आहे। आता नेमकं काय झालेलं आहे, कुणाचं नशीब चांगलं आहे की त्या नशिबामध्ये त्यांना पोलीस होतं आणि त्यांना ते मिळालेले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर बघा, आजचं नागपूर लोहमार्ग पोलीस शिपाई भरती फायनल कट ऑफ तुम्ही 100% बघितले असणार। आणि यामध्ये काही कॅटेगरी वाल्यांना फक्त एक जागा होत्या। आता त्याच्यातली पहिली कॅटेगरी घेऊया आपण, VJNTA व्हिसा अ म्हणजेच NTA यांचा फायनल कट ऑफ जे आहे पुरुषांचा 130 मार्काला लागलेला आहे आणि महिला 111 वरती लागलेली आहे। बघा, पुरुषांचा कट ऑफ जागा कमी, तिथं पण रिस्क घेणारे भरपूर होते, रिस्क घेतली गेली आणि कट ऑफ 130 पर्यंत पोहोचला। त्याचप्रमाणे NTC आहे, NTA आणि NTC यामध्ये जर आपण डिफरन्स बघितलं, फरक बघितला तर जास्तीत जास्त 1 ते 2 मार्काचा फरक असतो, पण या ठिकाणी 10 मार्काचा फरक आहे। म्हणजे NTCचं पुरुष यांची जी फायनल कट ऑफ आहे ते 120 मार्काला लागलेला आहे आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 115 मार्कावरती लागला आहे। म्हणजे VJNT पेक्षा महिलांना या ठिकाणी जास्त मार्क घ्यावे लागले। तर पुढचा कट ऑफ आहे NTD चा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ जे लागलेला आहे फायनल कट ऑफ ते आहे 125 मार्काला आणि महिलांचा जो काय फायनल कट ऑफ आहे ते 111 मार्काला आहे। त्याच्यानंतर पुढचा कट ऑफ बघूया आपण, ACBC चा कट ऑफ पुरुष उमेदवार 123 मार्काचा फायनल कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवार 121 मार्काचा फायनल कट ऑफ लागलेला आहे। आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला बोलत होतो की 1% नशीब लागतो, तो या ठिकाणी लागलेला आहे EWS मध्ये। EWS मध्ये पुरुषांची फायनल कट ऑफ हा 109 मार्कावरती लागलेला आहे आणि महिलांचा फायनल कट ऑफ हा 89 मार्कावरती लागलेला आहे। त्यामध्ये महिला यांना ग्राउंड मध्ये 42 मार्क आहे आणि लेखीमध्ये 47 मार्क आहेत। म्हणजे लेखी ही 50 मार्काची देखील घेतलेलं नाही, तरी सुद्धा त्या मुलीचं सिलेक्शन नागपूर पोलीस विभागाला करावं लागलं। याचं मागचं रिझन असं आहे, त्या ठिकाणी महिलांचे फॉर्मच आले नाही EWS मधून। ती एकमेव महिला अशी होती की तिने EWS मधून फॉर्म भरला, ग्राउंड 42 मार्काचं काढलं, पेपर 47चा काढलं, 89 मार्कावरती तिचं सिलेक्शन झालेलं आहे। विशेषतः म्हणजे वेटिंगला सुद्धा कुठल्याच महिला अवेलेबल नाहीये। याला म्हणतात नशीब। म्हणून मी म्हणतो की याला नशीब म्हणावं। जर तुमच्या नशिबामध्ये पोलीस बनणं लिहिलेलं आहे, तुमच्या नशिबामध्ये अंगावरती वर्दी आहे, तर ते तुम्हाला मिळणारच। पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, असं नाही की बाबा 100% तुमच्या नशिबावरतीच तुम्ही पोलीस होऊन जाणार, तर बिलकुल नाही। नशीब पण त्याला साथ देतं जो मनापासून प्रयत्नशील असतो, प्रयत्न करत असतो, वर्षानुवर्ष स्वतःला घासत असतो, मेहनत करत असतो, त्याच्याबरोबरच देव असतात आणि त्याच्याबरोबरच नशीब असतं। म्हणून 99% मेहनत तर लागणारच आहे भाऊ, तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात। बाकी आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। आणि मित्रांनो, जर तुम्ही काही कारणास्तव 1-2 मार्काने राहिला असेल तर टेन्शन घेऊ नका। आगामी काळात प्रचंड प्रमाणात आणखी पोलीस भरती होणार आहे। पुढच्या भरतीची तयारी आत्तापासूनच करा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।